नमस्कार सर्वांना. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. तर आजच्या दिवशी आपण माता चंद्रघंटा यांची पूजा आराधना करतो. आजचा हा तिसरा दिवस आपण माता चंद्रघंटा यांना समर्पित करतो. तर आजच्या दिवशी आपण बघूया की माता चंद्रघंटा यांचे स्वरूप आणि त्यांनी हे रूप कशासाठी आणि कधी घेतले. माता चंद्रघंटा यांचे स्वरूप तर त्यांच्या माथ्यावर अर्धचंद्र आहे, त्यामुळे त्यांचं नाव माता चंद्रघंटा असे पडले. आणि त्यांच्या 10ही हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची 10 शस्त्रे आहेत, त्यांनी दृष्टांचा नाश आणि भक्तांचे रक्षण केलेले आहे. माता चंद्रघंटा या सिंहावर विराजमान आहेत. तर त्यांनी हे रूप शौर्य, आत्मविश्वास आणि धैर्याचे प्रतीक म्हणून घेतले होते. भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी त्यांनी हे रूप घेतले होते. ज्यावेळेस त्या भगवान शिवांशी लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत होत्या, त्यावेळेस त्यांनी हे रूप घेतले होते. आजच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा यांची पूजा आराधना केल्याने आपल्याला म्हणजे भक्तांना धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वासाची प्राप्ती होते. त्यामुळे आजच्या दिवशी ही माता चंद्रघंटा यांची उपासना जरूर करावी. माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू. बाय.